Unacademy. Let's crack it. नमस्कार, मी वैभवी ठाकरे. इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करते. मित्र हो, गेल्या वर्षभरापासून आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विविध टॉपर्सना आपल्या या प्लॅटफॉर्मवर बोलवत आहोत, जेणेकरून त्यांचा प्रवास, त्यांचा संघर्ष हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा. नव्याने या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं. त्याचबरोबर आधीच ज्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे त्यांना आपले प्रयत्न हे एका योग्य दिशेने चाललेले आहेत की नाही हे तपासून पाहता यावं. या संपूर्ण उद्देशाने अनअकॅडमीने हा प्लॅटफॉर्म सुरू केला आणि आजच्या आपल्या या टॉपर स्टॉक मध्ये आपल्यासोबत आहेत 2020च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ज्यांची डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर या पदासाठी निवड झालेली आहे. एकूण 3 मुख्य परीक्षा आणि 2 मुलाखतींचा त्यांना अनुभव आहे, अशा शर्मिला शेंडे. मॅम नमस्कार. नमस्कार मॅडम, आणि अनअकॅडमीच्या या अत्यंत लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर मला तुम्ही बोलवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आमच्या या प्लॅटफॉर्म मध्ये खूप स्वागत सुद्धा. थँक्यू. मॅम, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुमची आम्हाला ओळख करून द्या की तुम्ही मूळच्या कुठल्या आहात, तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी. ओके, नमस्कार. माझं नाव शर्मिला अजनाथ शेंडे. मी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगावटे या गावची आहे. माझं प्राथमिक शिक्षण गावातच झालेलं आहे आणि 8वी ते 10वी पर्यंत मी शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर बारामती येथे शिकलेले आहे. 11वी 12वी मी कोल्हापूरमधून केलेलं आहे, विवेकानंद कॉलेज. त्यानंतर मी ग्रॅज्युएशन साठी पुण्यात आले. फर्ग्युसन मध्ये मी BSc झूलॉजी ही डिग्री घेतली आणि नंतर MSc करण्यासाठी मी मॉडर्न कॉलेजला गेले, मॉडर्न कॉलेज पुणे. कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे माझे आई वडील दोघंही प्राथमिक शिक्षक आहेत. वडील आता रिटायर्ड आहेत, आई अजून वर्किंग आहे. आणि माझा मोठा भाऊ आदित्य शेंडे 2019 साली त्याचं सिलेक्शन झालेलं आहे तहसीलदार म्हणून. मॅम, निकालाच्या दिवशीच्या तुमच्या आणि तुमच्या घरच्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय होत्या ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, कारण घरचे आता घरात दुसरा अधिकारी होताना बघताय, तर एकूणच त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? खरं तर आधी या वर्षीचं थोडंसं वेगळं होतं. म्हणजे आधी त्यांनी इंटरव्ह्यू नंतर मेरिट लिस्ट लावली आणि नंतर निकाल जाहीर केला. तर मेरिट लिस्ट लागल्यावर आम्ही काही जास्त कोणाला सांगितलं नव्हतं, कारण फायनल पोस्ट अजून डिक्लेअर झालेल्या नव्हत्या. तर तेव्हापासून नंतर मेरिट लिस्ट लागल्यापासून ते नंतर अंतिम निकालापर्यंतचे 3 आठवडे रोजच रिझल्टची वाट बघण्यात खरं तर माझा गेलेला आहे. आणि नंतर जेव्हा फायनल रिझल्ट लागला तेव्हा अत्यंत घरचे खुश झाले, कारण मागच्या वर्षी 2019ला मी आणि माझ्या मोठ्या भावानी सोबतच इंटरव्ह्यू दिला होता, पण एका मार्काने माझं सिलेक्शन राहिलं होतं 2019चं. तर त्यांना मुख्य म्हणजे माझी काळजी होती की हिचं सिलेक्शन राहिलेलं आहे. आणि नंतर जेव्हा माझंही सिलेक्शन झालं तेव्हा प्रचंड आनंद झालेला होता घरच्यांना किंवा इतर रिलेटिव्हला पण. आणि माझं विचाराल तर आनंदापेक्षा मी जास्त रिलीव्ह असं फील करते, कारण अंतिम यादीत नाव येणं हेच पहिलं एम असतं. नंतरचं पोस्टिंग हळूहळू इम्प्रूव्ह ते होतच जातं, पण सिलेक्शन होणं फार महत्वाचं आहे. आणि खरंच खूपच खुश आहे. आणि त्या दिवशी अगदी फोनची चार्जिंग संपेपर्यंत सगळ्यांचे कॉल्स आणि मेसेजेस येत होते. नक्कीच, म्हणजे जे स्वप्न घेऊन हा प्रवास सुरू झालेला असतो तो कुठेतरी एक म्हणजे अंतिम यादीत आपण नाव बघतो आणि आपली स्वप्नपूर्ती झाल्याचा तो आनंद असतो, तो काही वेगळाच असतो. मॅम, आता आपण तुमची एक अभ्यास पद्धती, अभ्यासाचा अप्रोच, आयोगाची डिमांड या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करूया. आता 21 ऑगस्टला एक राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे. तर ह्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून आधीच जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत की ज्यांनी 2 ते 3 अटेम्प्ट दिलेले आहेत आणि जे विद्यार्थी नवीन म्हणजे ज्यांचा पहिलाच अटेम्प्ट आहे, असे 2 गट पाडून आपण अप्रोच ठरूया की ह्या दोन्ही विद्यार्थ्यांना तुम्ही कसं गायडन्स कराल की आता 21 ऑगस्टच्या परीक्षेसाठी त्यांनी कशा पद्धतीने तयारी करावी. ओके, तर पहिल्यांदा मी जसं तुम्ही 2 कंपार्टमेंट्स केले की नवीन विद्यार्थी आणि जे आधीपासून तयारी करतायत त्यांच्यासाठी. तर पहिल्यांदा मी नवीन विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदा हे सांगेन की आता जून अर्ध्यापेक्षा जास्त, आज 15 जून आहे, म्हणजे अर्धा जून तर संपलेला आहे. जुलै, ऑगस्ट आणि ऑगस्टचा अर्धा, असे सगळे मिळून 2 महिनेच बाकी आहेत.
तर जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा कोणाचेही जर क्लास चालू असतील तर आत्ताच्या आत्ता मुख्य परीक्षेचा जर कोणी अभ्यास करत असेल तर मुख्य परीक्षेचा अभ्यास थांबवायचा आहे. म्हणजे मी सुद्धा अगदी 18-19 किंवा आजपर्यंत जेवढ्या काही सलग 3 प्रिलिम्स मी जरी क्वालिफाय झालेले असले तरी 2 महिन्यांपेक्षा जास्त अभ्यास तुम्हाला पूर्व परीक्षेचा करायचा आहे. त्यामुळे जर कोण मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असेल तर आत्ताच्या आत्ता थांबवा आणि पूर्ण फोकस हा प्रिलिमवर असला पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की सीसॅट जरी क्वालिफाय झालेला असेल तरी रोज 2 ते 3 तास सीसॅटचा अभ्यास करायचा आहे. अजिबात असं म्हणायचं नाही की आता क्वालिफाईंग झालेलं आहे ना आम्ही काही होऊनच जाऊ. डिफिकल्टी लेवल माहित नाही. तुमची बॅच ही 21 ऑगस्टची बॅच ही गिनीपिग असणार आहे आणि नेमका कसा पेपर सीसॅटचा येणार आहे तुम्हाला माहिती नाही. त्याच्यामुळे सीसॅटच्या बाबतीत अजिबात गाफील राहायचं नाही. हे नवीन विद्यार्थ्यांसाठी. आणि जुने विद्यार्थी ज्यांनी 2 ते 3 अटेम्प्ट दिलेले आहेत तरी पण प्रिलिम क्रॅक होत नाही म्हणजे त्यांचं कुठंतरी चुकत आहे. क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग आपलं राहतंय का? जर तुम्ही टेस्ट सिरीज मग जर आजपर्यंत प्रिलिम क्वालिफाय झालेली नसेल तर तुम्ही जरूर टेस्ट सिरीज जॉईन करा चांगली किंवा आयोगाचे मागच्या वर्षीचे सगळे पेपर प्रिंट करून आणायचे आहेत आणि टाइम लावून लायब्ररीत सोडवायचे आहे आणि हळूहळू इम्प्रूव्ह करायचं आहे. आणि दुसरं तुमची रिव्हिजन कमी पडत असेल तर रिव्हिजनवर जास्त फोकस करायचा आहे. वाचन खूप म्हणजे प्रत्येक जो काही सिलेक्ट झालेला विद्यार्थी हे सांगेल की खूप साऱ्या पुस्तकातून वाचण्यापेक्षा एकच जो तुमचा सोर्स आहे तो जर तुम्ही नीट रिवाइज केला तर नक्कीच तुम्ही ही प्रिलिम क्वालिफाय करून मेन्सला जाणार आहात. नक्कीच. म्हणजे आता इथून पुढचे जे 2 महिने आहेत ते स्ट्रिक्टली विद्यार्थ्यांनी प्रिलिमवर फोकस करायचा आहे आणि सीसॅट जरी क्वालिफाय झालेला आहे तरी तुमच्या रुटीन मधला काही वेळ हा तुम्हाला सीसॅट साठी देणं गरजेचंच आहे. हो हो अगदी. मॅम, माझा पुढचा प्रश्न हा मुख्य परीक्षे संदर्भात आहे. 2019, 20 आणि 21 अशा तिन्ही मुख्य परीक्षा तुम्ही दिलेल्या आहेत. तर ह्या तिन्ही मुख्य परीक्षांमध्ये आयोगाकडून काही बदल तुम्हाला जाणवत आहेत का? आणि त्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यास पद्धतीत काही बदल करणं गरजेचं आहे का? अगदीच अगदीच 2019 पर्यंतचा पॅटर्न हा वेगळा होता आणि 2020 आणि 2021 हे अगदी तुम्ही असं म्हणू शकता की थोडासा चेंज जास्त आहे. डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे आणि त्या पेपर डिफिकल्टी लेवल जरी वाढलेली आहे तरीही मुलांचे स्कोर सुद्धा वाढलेले आहेत. त्यामुळे कॉम्पिटिशन जबरदस्त आहे आणि कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवर मला वाटतं जास्त 20 आणि 21 इकॉनॉमिक्स असू दे किंवा पेपर 2 असू दे जो मला खूप डिफिकल्ट गेला होता मागच्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा. तर दोन्ही पेपरला तुमचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग चेक करतायत, खूप मोठ्या पातळीवर चेक करतायत आणि प्रचंड लेंदी पेपर येत आहे. पेपर 2 जर तुम्ही ह्या वर्षीचा बघितला असेल 2021चा तर अत्यंत लेंदी पेपर आहे. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग प्लस तुमच्या वेळेचं नियोजन खूप महत्वाचं आहे. माझा अनुभव विचारायला तर मागच्या वर्षी माझं मेन्स मध्ये पेपर 2 ला आणि पेपर 4 ला वेळेचं नियोजन चुकलं होतं. त्याच्यामुळे स्कोरवर त्याचा नक्कीच परिणाम होतो. तर ह्या 2 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. टाइम मॅनेजमेंट प्लस तुमचं पेपर व्यवस्थित कव्हर होणे ह्या 2 गोष्टी मॅनेज करून तुमची काय म्हणायचं अक्युरेसी लेवल सुद्धा मेंटेन राहिली पाहिजे तरच कॉम्पिटिशन मध्ये मला टिकू शकतो. वाटतं राहत. येस येस. नाहीतर इतकी जास्त कॉम्पिटिशन आहे. एका मार्कांवर आम्ही 10 जण आहोत जर मेरिट लिस्ट जर बघितली असेल तर. त्याच्यामुळे एका मार्कांसाठी फाईट करायचा आहे मेन्सला. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न हा सुद्धा मुख्य परीक्षे संदर्भातच आहे. पेपर 4 मध्ये जो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे त्याच्यात एनर्जी असेल, न्यूक्लिअर असेल किंवा बायोटेक्नॉलॉजी असेल तर हे घटक विद्यार्थ्यांनी कुठून करावेत? ह्या तिन्हीसाठी एकच सोर्स असावा की वेगवेगळे असावेत आणि एकूण अप्रोच कसा असावा आणि त्याचं कॉस्ट बेनिफिट अनालिसिस किती आहे? म्हणजे आपण जे वाचतो आहे ते आपल्याला पेपरमध्ये इम्प्लिमेंट करता येतंय का? अप्लाय करता येतंय का? आता मागच्या 2020 आणि 21 हे 2 वर्ष जर घेतले तर अत्यंत मला वाटतं 40 प्रश्न आहेत. 110 इकॉनॉमिक्सचे प्रश्न आहेत आणि सायन्स अँड टेकचे 40 प्रश्न आहेत. तर खरं तर प्रश्नांची संख्या जास्त आहे. तर पहिलं मी असं सांगेन की मी जे स्वतः वापरलं आहे यावर्षी मी सायन्स अँड टेकचा अटेम्प्ट थोडा कमी केलेला आहे.
कारण कितीही सोर्सेस वाचले तरी जे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ते सगळंच तुम्ही कव्हर कराल हे तुम्ही डेफिनेटली सांगू शकत नाही. तर मी माझ्या लेवलला आता हे अगदी व्यक्तिगत असू शकतं की कोण 150 पैकी 150 अटेम्प्ट करतं. तर मी सायन्स अँड टेकचा अटेम्प्ट कंट्रोल केलेला आहे यावर्षी, निगेटिव्ह मार्किंगचं ते कमी करण्यासाठी. दुसरं असं आहे की मला वाटतं की जे बेसिक आहे एनर्जीचं असेल किंवा अजून ते अणुशक्तीचे टॉपिक आहेत किंवा स्पेसचे टॉपिक आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही एक बेसिक पुस्तक वापरा. त्याच्यातून जर काय आलं तर ते तुमचं चुकायला नको. बाकीचं जर वेगळं आलं, करंट अफेअर्सवर रिलेटेड आलं किंवा कुठल्याही सोर्सवर आलं तर ते सगळ्यांसाठीच डिफिकल्ट असणार आहे. तर त्याचं थोडं कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन जर तुम्ही ते अटेम्प्ट करू शकत असाल क्वेश्चन्स तर त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर एक बेसिक पुस्तक, मागच्या वर्षी मी कोळंबे सरांचं जे टेक्नॉलॉजीचं पुस्तक आहे ते वापरलं होतं आणि या वर्षी मी ज्ञानदीप पब्लिकेशनचं जे नवीन पुस्तक आलेलं आहे, थोडंसं त्यांनी इलॅबोरेट मांडलेलं आहे सगळ्या कन्सेप्ट, तर ते मी वाचलेलं आहे. पण मग यावर्षी नवीन पुस्तक वाचले तर मग मी ते जुनं परत नव्हतं वाचलं. म्हणजे ओके. एकच पुस्तक तेच. येस. आणि ते 2-3 वेळा रिवाइज केलं कारण सायन्स अँड टेक तसं डिफिकल्ट मला तरी होतच खरं तर. ओके, ते कुठेतरी केलं. व्होलाटाईल आहे, फॅक्ट्स आहेत, विसरायला होतं. अगदी विसरायला होतं. आणि तुम्ही किती नंबर्स लक्षात ठेवणार, किती तुम्ही कुठला देश प्रथम आहे, एनर्जीत प्रथम आहे की दुसऱ्या कशात प्रथम आहे, किंवा कुठल्या देशाने कुठल्या साली स्पेसशिप लॉन्च केलं, हे खूप डेटा आहे आणि आपल्या ही ब्रेनची काहीतरी कपॅसिटी आहे. तर एकच सोर्स वापरून ते परत परत रिवाइज करून त्या पुस्तकातला जर प्रश्न आला तर तो चुकायला नको म्हणून ते रिवाइज करायचं. जर ते चुकलं तर मग तुमचा रँक घसरला असंच मी म्हणेन. तर मग ते एखादा एक किंवा 2 सोर्सेस वापरा आणि तेच रिवाइज करा एक. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघा आणि ते पाठच करायचे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन सायन्सचे बघून ते परत परत सॉल्व्ह करून ते तुम्हाला चांगले लक्षात राहिले पाहिजेत. आणि अटेम्प्ट थोडा सायन्स अँड टेकचा कंट्रोल केला तर मला वाटतं बरं होईल. ओके मॅम, माझा पुढचा प्रश्न हा सुद्धा मुख्य परीक्षे संदर्भातच आहे. जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो मुख्य परीक्षेत, एसे, प्रिसाइज रायटिंग आणि ट्रान्सलेशन हे 3 घटक त्यात असतात. तर सर्व टॉपर्स कडून किंवा सिनियर्स कडून विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की तुम्ही लिहून बघा तेव्हा तुम्हाला समजेल. पण विद्यार्थ्यांना म्हणजे प्रश्न असे असतात की आम्ही लिहायचं तर सुरुवात कुठून करायची, कंटेंट कसं कलेक्ट करायचं, कोट्स कुठून कलेक्ट करायचे, ते वापरायचे कसे, किंवा आम्ही जी प्रॅक्टिस करू तेच पेपरला येणार आहे असं पण नाहीये. तर मग आमची प्रॅक्टिस, आमचा टाइम कन्झ्युम होईल आणि आमच्या जीएस वर त्याचा इम्पॅक्ट होईल का? तर ह्या सगळ्या प्रश्नांची तुमच्याकडे काय उत्तर आहेत आणि तुम्ही त्या पेपरची तयारी कशी केली होती? हो, जो तुम्ही शेवटचा प्रश्न विचारला त्याचं मी पहिल्यांदा आधी उत्तर देते की मराठी आणि इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह मध्ये टाइम इन्व्हेस्ट केला तर जीएस वर त्याचा इम्पॅक्ट होईल का? तर असं अजिबात नाही. प्रत्येक पेपरला डेडिकेटेड टाइम हा तुम्ही दिलाच पाहिजे. 100 मार्कांचा पेपर आहे आणि तो मी म्हणे डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे. आणि निबंध असेल किंवा प्रेसी रायटिंग असेल किंवा ट्रान्सलेशन असेल, पहिली गोष्ट की याला घाबरायची अजिबातच गरज नाही. आपण 12वी पर्यंत किंवा 10वी पर्यंत असेल, आर्ट्सवाले ज्यांची आर्ट्स स्ट्रीम आहे त्यांनी 12वी पर्यंत भरपूर लिहिलेलं आहे. एवढाच फक्त फरक आहे की ग्रॅज्युएशनच्या काळात आपण ते विसरलेलो आहे किंवा प्रॅक्टिस नाहीये. तर सुरुवात करेपर्यंत ती भीती असणार आहे. तुम्ही सुरुवात तर करा. पहिल्यांदा 2 पानं निबंध होईल तुमचा किंवा नंतर किंवा अर्धाच पान होईल. काही काही लोक ब्लँक होतात. जर निबंधाचा कुठला टॉपिक असेल तर ब्लँक होतात. तर ठीक आहे, होईल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही सुरुवातच जर केली नाही तर तुम्हाला कळणार कसं की मला निबंध लिहिता येतोय का, म्हणजे समरी ती लिहिता येते का व्यवस्थित, किंवा ट्रान्सलेशन मला करता येतंय का. आणि जर तुम्ही तो पेपर सॉल्व्ह केला तर तो तुमच्या सिनियर कडनं चेक करून घ्या, किंवा दुसरं टेस्ट सिरीज जॉईन केली असेल तर तिथल्या शिक्षकांकडून चेक करून घ्या आणि इम्प्रुव्हमेंट करून दुसरा पेपर लिहा. आणि हे कधीही सोडू नका. 2019 आणि 2020 दोन्हीही वर्षी मी दर रविवारी पेपर लिहिलेला आहे पूर्ण. जर तुम्हाला ते जास्त वाटत असेल विद्यार्थ्यांना की 3 तास खूप होत आहेत, तर सुरुवातीला 1 महिनाभर फक्त निबंधच लिहून बघा, की 4 निबंध लिहून बघा आणि नंतर पूर्ण पेपर सॉल्व्ह करायला चालू करा.
आणि आयोगाचे आधी जेवढे केवढे टेलिग्रामवर चॅनेल आहेत भरपूर, तुम्हाला तिथून निबंधाचे विषय मिळणार आहेत 100%. किंवा अजून बाजारात निबंधाची पुस्तकं उपलब्ध आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझी व्होकॅब्युलरी कमी आहे, मला वाक्य नीट लिहायला जमत नाही, ग्रामरच्या मिस्टेक होत आहेत, तर निबंधाचं एखादं पुस्तक मार्केटमधनं विकत घ्या. ते जसं जसं वाचत जाल तसं तसं तो निबंध लिहिता येणार आहे. आणि मुळात मला असं वाटतं की पहिली गोष्ट तर भीती आहे की लिहायचं कसं, मला येईल का असं. लहान मूल काय डायरेक्ट पळायला चालू करत नाही, ते आधी रांगतं, मग उभं राहतं आणि मग चालतं. तर असं आपली सुद्धा हीच प्रोसेस आहे की लिहायला सुरुवात केली तरच तो निबंध लिहिता येणार आहे. तर प्रत्येक रविवारी तेवढा डेडिकेटेड टाइम मराठी आणि इंग्लिश डिस्क्रिप्टिव्हला द्यायचाच आहे. इट कॅन बी अ गेम चेंजर. नक्कीच. मॅम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही कॉलेजमध्ये असताना एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये भरपूर पार्टिसिपेट केलेलं होतं, रिप्रेझेंट केलेलं होतं. तर एक कुठेतरी मला स्पर्धा परीक्षा करायच्या आहेत हे ठरवण्यासाठी त्या गोष्टींचा तुम्हाला फायदा झाला का? आणि आता कॉलेजमध्ये जे विद्यार्थी आहेत की जे विचार करत असतील की मला स्पर्धा परीक्षा करायच्या आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? हा मॅडम अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण कोरोनाच्या काळात 2 वर्षांची जी बॅच आहे ते सगळं त्यांचं ऑनलाईनच झालेलं आहे आणि डायरेक्ट ते 3rd इयर संपून स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी लायब्ररीत आलेले आहेत. तर आता त्यांच्याविषयी तर आता मी काही बोलू शकत नाही, कंपल्शनच त्यांनी ऑनलाईन केलेलं आहे. पण ज्यांच्याकडे आता चॉईस आहे तर त्यांना माझी पहिली रिक्वेस्ट आहे की जर म्हणजे 12th नंतर साधारण असा एक विचार समोर येतो की मार्क जरी चांगले असतील, सायन्स स्ट्रीमला जरी ऍडमिशन मिळत असेल किंवा इंजिनिअरिंग, मेडिकल, कुठल्याही प्रोफेशनल फील्डला जरी ऍडमिशन मिळत असेल, तरीही स्पर्धा परीक्षांची तयारी करायची म्हणून मी आर्ट्सला एक्सटर्नल ऍडमिशन घेतोय किंवा आर्ट्सला एक्सटर्नल ऍडमिशन घेते आणि पूर्ण वेळ 3ही वर्ष मी लायब्ररीत बसून अभ्यास करेन, असा एक साधारण कल मला दिसतोय. तर मी पर्सनल ओपिनियन आहे माझं की तसं तुम्ही प्लीज करू नका. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होणार आहे ते तुम्हाला स्पर्धा परीक्षांनाच नाही तर नंतर सुद्धा आयुष्यात कामाला येणार आहे. म्हणजे तुम्ही आता एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी एनएसएस सारखं प्लॅटफॉर्म असेल त्याच्यातूनच मी नंतर पुढे बीसीएस मध्ये पार्टिसिपेशन असू दे किंवा दिल्लीला कॉन्फरन्स मध्ये जाणं असू दे किंवा चंद्रपूरला मी कॅम्पला गेले होते, ते एनएसएसच्या थ्रूच झालेलं आहे. आणि तुम्हाला एक सभाधीटपणा असू दे किंवा एनएसएस मध्ये आम्ही 300 लोक होतो, तर 300 लोकांशी 300 प्रकारे इंटरॅक्शन केल्यानंतर जे काही इनपुट्स तुम्हाला मिळणार आहेत ते लायब्ररी येणार नाही. त्यामुळे प्लीज असं करू नका की कुठेतरी एक्सटर्नल ऍडमिशन घेतो आणि 3 वर्ष मी अभ्यास करतो. असंही आहे की स्पर्धांना ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे, 3rd इयर झाल्याशिवाय तुम्ही मुख्य परीक्षा देऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं कॉलेज अगदी व्यवस्थित पार पाडा. त्याला फर्स्ट क्लास अकॅडमिक्स मध्ये सुद्धा तुम्ही अगदी फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मध्ये असले पाहिजे. म्हणजे तो एक तुमचा कुठेतरी प्लॅन बी पण तयार होतोय. जर स्पर्धा परीक्षा नाही झालं आणि तुमचं अकॅडमिक्स पण पुअर असेल, तुमचा पॉप कॉलेज मधला पुअर, तर तुम्ही मग करिअरचं कसं होणार नंतर. तर म्हणून कॉलेजमध्ये सुद्धा तुमचा ऑप्टिमम परफॉर्मन्स पाहिजे. जे काही असेल कॉलेजमधल्या करिक्युलर ऍक्टिव्हिटीज त्यात तुम्ही नक्कीच पार्टिसिपेट करा आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांकडे वळा, असं म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मधून तुमची जी पर्सनॅलिटी डेव्हलप होते ती फक्त तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी नाही तर इतरही आयुष्यात कामी येणार आहे आणि त्यातून थोडीशी एक स्वतःची ओळख होते. आपण काय चांगल्या प्रकारे करू शकतो आणि काय चांगल्या प्रकारे करू शकत नाही ह्या गोष्टी आपल्याला समजत असतात. मॅम, माझा पुढचा प्रश्न हा मुलाखती संदर्भात आहे. तुम्हाला जवळपास 2 मुलाखतींचा अनुभव आहे, तर तुमच्या मुलाखतीचा अनुभव कसा होता? मुलाखतीची तयारी तुम्ही कशी केली होती? मॉक इंटरव्ह्यूज दिले होते का आणि त्याचा तुम्हाला कितपत फायदा झाला? येस, मी 2019 आणि आता 2020 अशा 2 मुलाखती दिलेल्या होत्या. म्हणाल तर 2019ला पहिलीच मेन्स देऊन मी पहिलाच इंटरव्ह्यू देत होते. त्यामुळं असं मी
म्हणजे मला असं वरून वाटत होतं की मी नर्वस नाहीये, पण खरं तर मी खूप नर्वस होते. म्हणजे ते पॅनलला दिसलं होतं. आणि म्हणजे एक दोन प्रश्न होते. मी सोलापूर जिल्ह्यातली आहे, तर सोलापूर जिल्ह्याबद्दल त्यांनी विचारलं होतं. सतीश गवई सरांचं पॅनल होतं 2019ला. तर एकदम ऑब्विस प्रश्न विचारला आणि खूप जास्त नर्वसनेसमुळं मला त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. आणि माझ्या डोक्यात तेच सुरू राहिलं की इतका ऑब्विस प्रश्न असताना सुद्धा मला या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. आणि ते थ्रू आउट मुलाखतीत ते कॅरी फॉरवर्ड झाली ती फिलिंग नर्वसनेसची किंवा गिल्टची, की मला हे येत नाहीये. आणि त्याचा इफेक्ट माझ्या मार्कांवर झाला आणि मला 55 मार्क पडले 2019ला. 2020ला मी 4 मॉक इंटरव्ह्यू दिले. मॉक इंटरव्ह्यू नक्कीच द्या, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर मी 4 मॉक इंटरव्ह्यू दिले. 2019ला सुद्धा दिले होते 3 मॉक इंटरव्ह्यू. आणि 2020ला फक्त मी जर माइंडसेट काय घेऊन गेले असेल, तर मी हे फक्त स्वतःला सांगितलं होतं की जरी पुढचा प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा, तेच मागच्याच प्रश्नावर अडकून राहायचं नाही. तर ह्यावेळी मी कम्पॅरेटिव्हली कॉन्फिडन्सनी, जास्त आत्मविश्वासाने इंटरव्ह्यू फेस केलेला आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की मला यावर्षी 70 मार्क मिळाले. अरे वा. आणि जो हे अगेन मी सांगेन की इंटरव्ह्यू माझ्यासाठी गेम चेंजर होता ह्या वर्षी. जसं मगाशी आपलं बोलणं झालं की आहे, तर कॅन्डिडेट्स त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. तर इंटरव्ह्यूच्या बाबतीत सुद्धा हा अप्रोच दिसून येतो की 100च मार्क आहेत, मग एवढं लक्ष देऊया नको, किंवा त्याची इंटरव्ह्यूची अशी काय तयारी करायची. तर मी असं म्हणेन की जितकं तुम्ही, म्हणजे मुख्य परीक्षा एक मार्क मेरिट, म्हणजे जे मेरिट लागलेलं आहे त्याच्यापेक्षा 1 मार्क जरी जास्त असेल, 1 मार्कांनी जरी तुम्ही मेन्स क्वालिफाय झाला असाल आणि इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्ही चांगला परफॉर्म केला, तर 100% तुमचं यादीत नाव असणार आहे. माझ्यासाठी ह्यावेळेस मी असंच झालेलं आहे. माझा मेन्सचा स्कोर तसा थोडासा कमी होता असं मला वाटत होतं. आणि इंटरव्ह्यूला जास्त मार्क पडल्यामुळे ऍव्हरेज पेक्षा माझं नाव आज लिस्ट मध्ये आहे. आणि ते माझ्यासाठी खूपच महत्वाचं आहे. नक्कीच. मॅम, एक आणि शेवटचा प्रश्न. इंटरव्ह्यूची जर हो, बोला बोला बोला. इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची, असा तो एक मुद्दा राहिला. तर बेसिक दोन्हीही 2019 आणि 2020 माझा जवळजवळ 50 ते 60% इंटरव्ह्यू माझा ग्रॅज्युएशनच्या, माझ्या जे झुलॉजी मध्ये माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. 2020ला 3ही पॅनल मेंबर्सनी मला माझ्या ग्रेडचे प्रश्न विचारले. आणि मला हे सांगायला आनंद वाटतो की फक्त एकाच प्रश्नाचं मला उत्तर देता आलेलं नाही, नाहीतर बाकी सगळे प्रश्न मी टॅकल करू शकले. त्याच्यामुळं आता विचारला की कॉलेजचं किती महत्व आहे, तर माझ्यासाठी हे आहे की तुम्ही, जे मी म्हटलं की अकॅडमिक्स पण तुमचं चांगलं असलं पाहिजे, तर त्याच्या बेसिसवर मी इंटरव्ह्यू टाकले. आणि दुसरं, तुमचं बायोडाटावर तुमचं चांगली कमांड पाहिजे. तुमचं शिक्षण कुठे झालं, तुमच्या तालुक्याची माहिती, तुमच्या जिल्ह्याची माहिती, ही बेसिक इन्फॉर्मेशन जर तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला नक्कीच ऍस्पायरंट्सला चांगल्या प्रकारे इंटरव्ह्यू टॅकल करता येऊ शकतो. मॅम, एक शेवटचा प्रश्न विचारते आणि आपण मुलाखतीचा समारोप करूया. विद्यार्थी अभ्यास करत असतात, 1, 2 ते 3 दिवस खूप एनर्जीने अभ्यास करतात. एक दिवस येतो की मग स्वतःला प्रश्न विचारायला लागतात की अरे, हे माझं होणार आहे ना, मी खरोखर हे करू शकणार आहे ना, मी ज्या दिशेनं चाललोय ती दिशा बरोबर आहे ना. हे स्वतःला जे प्रश्न विचारणं असतं, हे सगळ्यांसोबत होतं का? टॉपर सोबत सुद्धा झालेलं असतं का? असे विद्यार्थ्यांना प्रश्न असतात. आणि ह्या गोष्टीला ओव्हरकम कसं करायचं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? फुल टाइम तुम्ही हॅलो हॅलो. तर हेच आहे. हॅलो टेन्शन जर हॅलो. येत असेल, टेन्शन काय येते,
हॅलो. टेन्शन येते म्हणजे काय, अभ्यासामुळे जर टेन्शन येत असेल तर त्याचं सोल्युशन सुद्धा तुम्ही अभ्यासातच शोधलं पाहिजे. म्हणजे ओके, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना टेन्शन हे येणारच आहे. असं नाही की जे सिलेक्ट झाले त्यांना टेन्शन येत नव्हतं आणि जे आता जे अभ्यास करतायत ते त्यांना फक्त त्यांनाच टेन्शन येते, असं अजिबात नाही. मग आमचे जे 2020 चे लोक आहेत त्यांनी तर सगळ्यात जास्त सफर केलेला आहे असं मला वाटतं. कारण कोरोनामुळे साधारण 1 वर्ष परीक्षा झालेली नव्हती, म्हणजे प्रिलिमच होत नव्हती. 2019 मध्ये एका मार्कांनी सिलेक्शन न होणं ह्याच्यापेक्षा जास्त मला त्रास होत होता की परीक्षाच न होणं. म्हणजे त्यामुळं तरीही अभ्यास कंटिन्यू करणं हे खरंच खूप डिफिकल्ट आहेच, म्हणजे मी ते मान्यच करते. पण तरी पण मी नवीन जे माझ्याकडे येतात किंवा गायडन्ससाठी येतात त्यांना मी नेहमी हेच सांगत असते की जर अभ्यासामुळे जर प्रॉब्लेम होत असेल तर त्याचं सोल्युशन तुम्ही अभ्यासातच शोधलं पाहिजे. जर टेन्शन येत असेल तर ठीक आहे, टेन्शन येणं अत्यंत ऑब्विस आहे, पण त्याच्यावर सुद्धा मात करून तुम्ही अभ्यासाला ब्रेक न लावता अभ्यास कंटिन्यू करायचा आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी मी सांगेन की मला मी आता लायब्ररीत बसते तर मला खूप लोकांमध्ये कन्सिस्टन्सी दिसत नाही. म्हणजे हे म्हणजे निगेटिव्ह जरी वाटत असलं बोलणं तरी हे खरंच आहे. खूप लोक प्रचंड टाइमपास करतात, म्हणजे फक्त नावाला लायब्ररीत यायचं म्हणून 7ला लायब्ररीत येतात, मग 8 वाजता नाश्त्याला जायचं, ते 10:30 वाजताच परत यायचं. मग ते असं अजिबातच व्हायला नको आहे. जर तुमचा एक व्यवस्थित तुम्ही टाइम टेबल बनवा, त्याच्यानुसार स्टडी करा. आणि एखाद्या दिवशी जर तुम्ही समजा 8-10 तास अभ्यास केला तर दुसऱ्या दिवशी ब्रेक घेतात, तर तसंही नकोय. 8-10 तास अभ्यास करतात म्हणजे तो रोजच करायचा आहे. उगाच आठवड्यातून 2-3 दिवस अभ्यास 8 ते 10 तास करून त्याच्यात काहीच पॉईंट नाही. रोजच तेवढाच अभ्यास केला तरच तुम्हाला मुख्य परीक्षेचा पोर्शन कव्हर करता येणार आहे. आणि आता 2 महिने तुम्ही इतकाच अभ्यास रोजच केला तर तुम्हाला ही प्रिलिम क्रॅक करता येणार आहे. हे झालं पहिलं, हे अभ्यासाचा विषय आणि तुमच्या विषयी. दुसरं जे आहे ते मी म्हणेन की तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत किंवा फ्रेंड सोबत, तुमचे सिबलिंग्स असतील त्यांच्यासोबत तुम्ही संवाद वाढवा, कम्युनिकेशन वाढवा. मी बरेचसे विद्यार्थी असे बघते की 2-2 दिवस घरी फोनच करत नाहीत किंवा त्यांना सांगत नाही तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय ते त्यांना कळवा तरी ऍटलिस्ट. ठीक आहे, मी ही पूर्व परीक्षा फेल झालोय, किती मार्कांनी झालोय, किती मार्कांची परीक्षा होती, हे सगळं तुम्ही त्यांच्यासोबत कम्युनिकेशन केलं पाहिजे. माझं असं आहे की रोज रात्री जेवण झाल्यानंतर मी असू दे किंवा माझ्या मोठ्या भावाने सुद्धा हेच सांगितलं असेल इंटरव्ह्यू मध्ये की आमचं डेडिकेटेड रोज अर्धा तास घरी आम्ही बोलतोच. म्हणजे परीक्षा असू दे किंवा कितीही घाई गडबड असेल तरीही आम्ही तो अर्धा तास आई वडिलांशी बोलण्यात आम्ही तो देतोच. परीक्षा पास झाला तरी पण त्यांना सांगा की मी ही परीक्षा पास झालोय, एवढ्या मार्कांनी झालोय, आता मुख्य परीक्षा आहे. तुम्ही जर त्यांच्याशी कॉन्स्टंट संवाद ठेवला तरच ते तुमच्यावर ट्रस्ट करणार आहेत. तुम्ही त्यांना आन्सरेबल आहात नक्कीच. ते तुम्हाला फायनान्शियली सपोर्ट करतायत, मॉरली सपोर्ट करतायत, तर तुम्ही एक ट्रान्सपरन्सी तर ठेवू शकतात. तुम्ही त्यांच्याशी बोला आणि नक्कीच तुमचं टेन्शन कमी होईल असं मला वाटतं. नक्कीच. विद्यार्थी मित्र हो, शर्मिला शेंडे मॅम आपल्या प्लॅटफॉर्मवर आल्यात आणि एकूणच परीक्षा पद्धती, अभ्यास पद्धती यावर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मग ते पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल. आता इथून पुढे आपण पूर्व परीक्षेचं नियोजन कसं करायला हवं, मुख्य परीक्षेतले काही ठराविक घटक असतील जे त्यांनी आपल्यासोबत डिस्कस केलेले आहे. निबंधाची जी तयारी आहे तिला आपण निग्लेक्ट करता कामा नये. असं आपण समजायला नको की आपला जीएसचा वेळ इकडे कन्झ्युम होतोय, आपण त्याला सुद्धा वेटेज दिलंच पाहिजे. त्याचबरोबर मुलाखतीची तयारी त्यांनी कशी केली आणि मुलाखत सुद्धा किती मॅटर करते, त्याच्यामुळे आज त्यांना पोस्ट मिळालेली आहे याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. अशा पद्धतीने त्यांनी खूप सुंदर असं आपल्याला गायडन्स केलेलं आहे. जे अप्स अँड डाऊन्स आपल्याला या प्रवासात येत असतात त्याला सुद्धा आपण कसं ओव्हरकम करायचं, आपल्या फ्रेंड्स सोबत, पालकांसोबत आपण कंटिन्युअस एक संवाद ठेवला पाहिजे, असा सल्ला त्यांनी आपल्याला दिलेला आहे. मॅम, तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी झालात, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचाली सन अकॅडमीकडून खूप शुभेच्छा. तुम्ही मला बोलवल्याबद्दल तुमचे अनअकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मचे खूप खूप आभार. आणि सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या प्रिलिमसाठी किंवा इतर ज्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार.
अनअकॅडमीच्या सबस्क्रिप्शनवर 20% सूट देऊन तुमच्या परीक्षेची तयारी सर्वोत्तम पद्धतीने करा. तर यासाठी फक्त 30 जूनपर्यंत तुमची ही ऑफर शिल्लक असणार आहे. 30 जून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ही ऑफर वैध आहे. सो मित्रांनो, त्वरा करा आणि आजच तुम्ही अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन जॉईन करा.